तर साक्षात जीवेश्वर भगवंत आहे, ग्रंथ नाही तर साक्षात महादेव आहे, ग्रंथ नाही तर साक्षात पार्वती माता आहे. बोला मला जोपर्यंत माणसाला चमत्कार होत नाही तोपर्यंत माणूस नमस्कार करत नाही. म्हणून भानुदास महाराज सांगू लागले की मला दृष्टांत झाला आणि दृष्टांत झाल्यानंतर भगवंताने सांगितलं. आपल्या सगळ्यांना श्रुत आहे, घरासाठी आपण पिल्लर बांधतो, घरासाठी आपण खांब बांधतो, पण खांबासाठी मंदिर बांधलं. जगात सागर सागून गगन गौरव पण एकच एक उदाहरण आहे, ते म्हणजे नेवासा या ठिकाणी असलेला ज्या खांबाला टिकून असलेले संत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरी लिहिली, पुढी लिहिली सच्चिदानंद बाबाने. चमत्कार झाला की नाही सगळ्याला ती कथा माहिती, वेळेच्या बरोबर पुढे जात आहोत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपला विश्वास असणं हे गरजेचं आहे. ते कोणाचे धरुणे हात पत्र दिले हातात संस्कृत विश्वनाथाचा हात धरण्यास सांगितलं. हे करा तुम्ही, ही जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुम्ही काय करा, हा संस्कृत ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये करा, जेणेकरून सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचा अर्थ कळेल. प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आपुली आपण कला सोडवा, संसार बंधन तोडावी, त्याला पुण्याचा संचय करता येईल म्हणून विनंती केली. आणि विश्वनाथाचा सुद्धा मला आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळे हे ग्रंथ मला करता आलं. अशा प्रकारचे गौरव उद्गार संत भानुदास महाराजांनी या ठिकाणी केलेले आहे. आता आपला वंशज कोण आहे, साळी समाजाची उत्पत्ती कुठून आहे तर स्वतः देवादिदेव महादेवापासून. जो स्वकुळी साळी या ग्रंथाविश्वासी जो मांसाहार करेल. कालच्या अध्यायामध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकले शिवधर्म महाराज कुणाची तर पाणी प्यावं, कुणाची तर जेवण करावं, गुरु कोणता करावा हे स्वतः संत भानुदास महाराजांनी या साळी महात्म्यामध्ये सांगितले. जो साळी आहे, ज्या साळ्याने या ठिकाणी साळी समाजातील जो विद्वान आहे त्याला गुरु मानलेला, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, रुद्राक्षाची माळ आहे, जो महादेवाचा भक्त आहे, त्याच्याच घरी त्या स्वकुळ साळ्याने पाणी प्यावं, जेवण करावं. जो या ठिकाणी मांसाहार करत असत, मद्यपान करत असत, दुराचारी असत, त्याच्या दारात सुद्धा जाऊ नये. का त्याचा कारण आहे की आदरपत्र होईल, आपल्याला ते पाप लागणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या धर्माची जी आचारसंहिता आहे ती प्रत्येकाने पालन केली पाहिजे, ती सांभाळली पाहिजे. कारण येणाऱ्या पिढीला या ठिकाणी आपल्याला त्याच्यातून काहीतरी बोध द्यायचा असतो. म्हणून मांसाहार करणं हे या ठिकाणी मानव जातीला हानिकारक आहे. उत्तम आहार शाकाहार संप्रदाय वैष्णव संप्रदाय तोच सांगतो की मनुष्याने या ठिकाणी पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे, रुद्राक्षाची माळ घेतली पाहिजे, महादेवाचं चिंतन केलं पाहिजे, मांसाहार टाळला पाहिजे. हे आपल्याला साधे संस्कार ग्रंथाच्या माध्यमातून संत भानुदास महाराजांनी केले आहे. या स्वकुळी साळी समाजामध्ये 6 प्रकारचे या ठिकाणी काय सांगितलं प्रकार सांगितलेले आहेत. ते प्रकार आता आपल्याला ऐकायचे. वाचक म्हणून टाके महाराजांनी आणि सूचक म्हणून हरिभक्ती परायण रामायणाच्या देशमानी सगळे या ठिकाणी वाचक म्हणून टाके महाराज. चला टाके महाराज. देशमाने सर रामायणाचार्य महाराज आणि हा ग्रंथ हाताळणे काही सोपं नाही, पण सुंदर प्रकारचे ठिकाणी वर्णन सांगू लागले. त्यांचं कौतुक करावं इतकं थोडं माझ्या ठिकाणी.